सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील कर्ज फेडलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेले होता आणि त्या कर्जाची परतफेड केलेली होती, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे 50,000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांना हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात आहे। त्यामुळे आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आलेली होते आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली होती। त्याच पद्धतीने आता ज्या ज्या शेतकरी बांधवांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदानाचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा अनुदानाचे 50,000 रुपये जमा होतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तर भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज घेतात आणि नियमितपणे या कर्जाची परतफेड करत असतात आणि राज्यातील असे पण काही शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव कर्ज घेतात परंतु त्या कर्जाची परतफेड करत नाही, कारण त्यांना माहिती असतं की सरकार कर्जमाफी करणार आणि कर्जमाफी केल्यानंतर आपल्याला 1 रुपया सुद्धा भरावा लागणार नाही। परंतु राज्यामध्ये असे पण काही शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव आपल्याला गरज असेल तर कर्ज काढत असतात आणि त्या कर्जाची परतफेड करत असतात। परंतु काय होत आहे बघा, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलं नाही त्यांना 1 रुपया सुद्धा भरावा लागलेला नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाचे पैसे परतफेड केलेले होते तर त्या शेतकरी बांधवांचं खच्चीकरण होत होता। म्हणजे त्या शेतकरी बांधवांना वाटत होता की आपण सुद्धा पैसे नसते भरले तरी पण आपला फायदा झाला असता, कारण आपले सुद्धा 2 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून माफ झाले असते। त्यामुळे असे भरपूर शेतकरी बांधव आहेत की त्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे। ते शेतकरी बांधव सरकारवरती नाराज झालेले होते, तर आता या शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कर्ज फेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जात नाहीत। जे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जात आहेत। मग कोणकोणत्या पात्रता आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे केंद्र सरकार म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून पैसे आलेले होते। आता हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जाची परतफेड केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये असे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील जे पण काही शेतकरी बांधव आहेत तर त्या सर्वांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे आता जमा केले जात आहेत।
तर मग आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जात आहेत, उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत, तर ते आजचे, उद्याचे आणि परवाचे 3 दिवसांचे आपण 12 जिल्हे आता सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अनुदानाचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरले पाहिजेत. जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे आता सोडले जात आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने या 50,000 रुपयांच्या अनुदानाची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्याही बँकेमधून कर्ज काढलेला असू द्या आणि कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही कर्जाची परतफेड केलेली असू द्या, तरी पण तुम्हाला हे अनुदानाचे पैसे सोडले जात आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेले होते, परंतु या 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आंदोलने उपोषण केलेले नव्हते. परंतु सरकारने विचार केलेला आहे की जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत आहेत, तर हे शेतकरी बांधव इमानदार आहेत. या शेतकरी बांधवांनी इमानदार पद्धतीने आपल्या कर्जाची परतफेड केली आहे, म्हणून त्यांना प्रोत्साहन अनुदान आता 50,000 रुपये दिले जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निवडणुकीच्या वेळेस उभा राहिलेले होते, त्यावेळेस त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आमचं सरकार निवडून आल्यानंतर 2 लाखांची कर्जमाफी आहे आणि नियमितपणे कर्जफेड करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना अनुदानाचे 50,000 रुपये देऊ. परंतु शेतकरी बांधवांनो, आता सरकार निवडून येऊन 2-2.5 वर्ष आता पूर्ण होत आलेले होते, तरी पण कर्जाची परतफेड झालेले नव्हते आणि 50,000 रुपये अनुदान दिलेले नव्हते. परंतु सरकारने आता दोन्हीला मंजुरी दिलेली आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नियमितपणे कर्जफेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आणि ज्यांनी कर्ज काढलेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये आता जमा केले जात आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जात आहे ते आपण बघून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, अनुदानाचे 50,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. जे शेतकरी बांधव महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आता जमा केले जात आहेत. तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना दिलासा दिला जात आहे. बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून अनुदानाच्या पैशांची वाट तुम्ही पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुम्हाला दिलासा मिळत आहे. तर आता आपण वेळ न घालवता कोणत्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे सोडले जात आहेत, यासोबत शेतकरी बांधवांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा केले जात आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणकोणत्या बँकेमध्ये अनुदानाचे पैसे जमा केले जात आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता पाहत आहोत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्याकडे केंद्र सरकारकडून अनुदानाचे पैसे वितरित करण्यासाठी निधी आलेला होता. आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हा निधी डायरेक्ट आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जात आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना हे पैसे सोडले जात आहेत. अशा शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांना, आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, यासोबत बँकांची यादी पाहणार आहोत
आहोत आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला अनुदानाचे 50,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे, तर याची सुद्धा संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटा व्हिडिओ सविस्तर पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. त्याच पद्धतीने आता यांच्या माध्यमातून दिलेला शब्द पाळण्यात येत आहे. अखेर शेतकरी बांधवांची अनुदानाच्या 50,000 रुपयांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे आता सोडले जात आहे, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हे बँका आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे, तरच तुम्हाला या अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जातील याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा, राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असेल त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, हे अनुदानाचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये आता सोडले जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. अशा प्रकारची महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असायला पाहिजेत. राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अशा प्रकारची महत्त्वाची कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना अनुदानाचे 50,000 रुपये आता सोडले जात आहेत. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट आज ज्या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. कोणकोणत्या बँकेमध्ये अनुदानाचे पैसे सोडले जात आहेत, तर त्या बँका सुद्धा आता आपण पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, तुमचे या 50,000 रुपयांच्या अनुदानाची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणत्या बँकेमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले जात आहेत, तर त्या बँकांची नावे लगेच सांगतो. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. यानंतर पुढची बँक बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC बँक, HDFC बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, तर अशा बँकेमध्ये हे अनुदानाचे पैसे सोडले जात आहेत. अजून उर्वरित काही बँका आहेत, त्या बँकांची नावे लगेच सांगतो. परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत, तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. कारण जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तर शेतकरी बांधवांनो, अखेर तुमचे या अनुदानाच्या 50,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, हे 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. जे जे शेतकरी बांधव या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्या शेतकरी बांधवांची अनुदानाच्या 50,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे. त्यांच्याच खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून अनुदानाचे 50,000 रुपये आता सोडले जात आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे आता सोडले जात आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामधील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली असेल त्यांना आता 50,000 रुपये सोडले जात आहेत. यानंतर बीड जिल्हा, अमरावती, रत्नागिरी, रायगड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, आयल्यानगर जिल्हा, यासोबत नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा, यासोबत चंद्रपूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, यासोबत वरच्या साईडचा छत्रपती संभाजीनगर,
अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, तर अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे या ठिकाणी आता अनुदानाच्या 50,000 रुपयांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. अशा शेतकरी बांधवांना आता अनुदानाचे 50,000 रुपये सोडले जात आहेत. फक्त शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता अनुदानाच्या पैशांची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे.